स्टार प्रवाहावरील मालिका या महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहेत. त्यामुळे दरवर्षी या मालिकांमधील कोणत्या कलाकारांना पुरस्कार मिळाले याची खूप चर्चा होत असते. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 हा सोहळा नुकताच पार पडला. आता यातील सर्वच विजेत्यांची नावे समोर आली आहेत. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2024 मध्ये कोणती मालिका आणि कोणते कलाकार सर्वोत्कृष्ट ठरले हे जाणून घेण्याची सर्वच प्रेक्षकांची इच्छा आहे. या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात सूत्रसंचालनाची धुरा अभिनेत्री ईशा केसकर, तेजश्री प्रधान आणि अभिजित खांडकेकर यांनी सांभाळली होती. गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्री जुई गडकरी हिची ठरलं तर मग ही मालिका महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. TRP रेटिंगमध्ये ही मालिका नेहमीच 1 नंबरवर असते. या वर्षीच्या पुरस्कार सोहळ्यात ठरलं तर मग या मालिकेने पुन्हा एकदा बाजी मारल्याची दिसते. तर बघूया या वर्षीच्या पुरस्कार विजेत्यांची नावे. सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य श्री, कुण्या राजाची गतू राणी या मालिकेतील गुज्जा. सर्वोत्कृष्ट नवीन सदस्य पुरुष, प्रेमाची गोष्ट या मालिकेतील सागर. सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा श्री, प्रेमाची गोष्ट या मालिकेतील सावनी. सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा पुरुष, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतील मल्हार. सर्वोत्कृष्ट निवेदक वैदेही परशुरामी आणि सारा. सर्वोत्कृष्ट आई, प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुक्ता. सर्वोत्कृष्ट वडील, मन धागा धागा मधील अण्णा. सर्वोत्कृष्ट भावंड, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील कला, नयना आणि काजल. सर्वोत्कृष्ट मुलगी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील कला. महाराष्ट्राचा धमाका सिद्धार्थ जाधव. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व, लग्नाची बेडी या मालिकेतील सिंधू. महाराष्ट्राची लक्षवेधी जोडी, पिंकीचा विजय असो या मालिकेतील पिंकी आणि युवराज. सर्वोत्कृष्ट खलनायिका, शुभविवाह या मालिकेतील रागिनी आणि प्रेमाची गोष्ट या मालिकेतील सावनी. सर्वोत्कृष्ट स्टायलिश जोडी, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील नित्या व अधिराज. सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी, ठरलं तर मग या मालिकेतील सायली आणि अर्जुन. सर्वोत्कृष्ट सासू, अबोली या मालिकेतील रमाई. सर्वोत्कृष्ट सून, मोरांबा या मालिकेतील रमा. सर्वोत्कृष्ट पती, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेतील सार्थक. सर्वोत्कृष्ट पत्नी, शुभ विवाह या मालिकेतील भूमी. विशेष सन्मान, आई कुठं काय करते ही मालिका. सर्वोत्कृष्ट परिवार, ठरलं तर मग या मालिकेतील सुभेदार कुटुंब. महाराष्ट्राची महामालिका, ठरलं तर मग. म्हणजेच या वर्षीची सर्वोत्कृष्ट मालिका ठरलं तर मग ही मालिका. तर असे हे पुरस्कार विजेत्यांची नावे आहेत. यात ठरलं तर मग ही सर्वाधिक लोकप्रिय मालिका नक्कीच आहेत, यात कोणतीही शंका नाही. पण यातील काही पुरस्कार विजेत्यांवर प्रेक्षकांनी खूप प्रश्न उपस्थित केले. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं, हे सर्व पुरस्कार योग्य आहे का, की या पुरस्कार विजेत्यांऐवजी त्यांना दिलेले हे पुरस्कार इतर कलाकारांना द्यायला हवे होते? याबद्दल तुमचं मत काय ते व्हिडिओ खाली कमेंट करून नक्की सांगा.